बिनविरोध निवडणुकासंदर्भात राज ठाकरेंनी कालचं वक्तव्य केलं की निवडणूक प्रक्रिया ही पुनश्च झाली पाहिजे. एक असं आहे की ज्यांना उमेदवार निवडता आले नाही किंवा उमेदवार निवडीमध्ये जे जनतेपर्यंत पोचू शकले नाही त्यावेळेला बिनविरोध निकालाच्या बाबतीमध्ये भाष्य करणं म्हणजे आलेलं नैराश्य लपवण्यासाठी एक केवळ राजकीय आभास निर्माण करणं एवढाच उद्देश राजसाहेब ठाकरेंचा या वक्तव्याच्या पाठीमागे आहे. लोकशाहीची निकोपपणाने प्रक्रिया आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला अर्ज भरण्याचा अधिकार आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला आहे आणि अर्ज मागे घेण्याचे सुद्धा मुभा कायद्यामध्ये घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे. अशा वेळेला अर्ज मागे गेले ते काही दबावामुळे गेले असं म्हणण्यापेक्षा आपल्या उमेदवारांनी अर्ज का मागे घेतले त्याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण राज ठाकरेंनी करावं अशी माझी त्यांना विनंती. ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप इथलच्या प्रदेश सरचिटणीसाने केले, त्यांची हकालपट्टी वगैरे होणार आहे का? मी ऐकलेलं नाही, परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये असेल किंवा निवडणूक नसताना असेल पक्षाची एक शिस्त आहे, एक शैली आहे. त्याच्या विरोधामध्ये एखादा व्यक्ती वक्तव्य करत असेल तर त्याची पूर्णपणाची माहिती घेऊन गंभीरतेने माहिती घेऊन तातडीने कारवाई केली जाईल.